विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। हुंड्यासाठी छळ करून गर्भपात केल्याप्रकरणी प्राध्यापक श्री नबीलाल शेखसह 3 जणांची निर्दोष मुक्तता। सोलापूर। हुंड्यासाठी छळ करून गर्भपात केल्याप्रकरणी प्राध्यापक श्री नबीलाल शेख यांच्यासह 3 जणांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। जिल्हा व सत्र न्यायाधीश UL जोशी यांच्यासमोर सदरच्या केसची सुनावणी झाली होती। तत्पूर्वी सुलताना नबीलाल शेख हिने राहणार अक्षत फार्म डोंगरवाडी हिने हुंड्यासाठी छळ करून तिचा गर्भपात केला। या आरोपावरून आरोपी प्राध्यापक नबीलाल शेख, साहेबी कासिमसाद शेख, फरजाना बंदेनवाज शेख सर्वजण राहणार सोलापूर यांचा ॲडव्होकेट इस्माईल शेख म्हणजे माझा इख्तियार मान्य करून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती UL जोशी यांनी निर्दोष मुक्तता केली होती। सदर गुन्ह्याची हकीकत अशी होती की सुलताना हिचे लग्न प्राध्यापक नबीलाल शेख यांच्याबरोबर 26/9/2011 रोजी मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे सोलापूर येथे झाले होते। लग्नानंतर आरोपी प्राध्यापक श्री नबीलाल शेख हे हुंड्यासाठी छळ करू लागला। त्यानंतर इतर आरोपी कासिमसाद शेख, साहेबी शेख, फरजाना शेख ह्या पण किरकोळ कारणावरून फिर्यादीचा छळ करू लागले व प्राध्यापक श्री नबीलाल शेख यांना सिनियर कॉलेजमध्ये नोकरीसाठी 10 लाखांची मागणी करत होते व त्याकरिता फिर्यादीस दिनांक 28/8/2014 रोजी सर्व आरोपींना फिर्यादीच्या वडिलांस फोन करून रक्कम ₹10 लाखाची मागणी करण्यास भाग पाडले। त्याचप्रमाणे फिर्यादी ही गरोदर असताना तिचा गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करू लागले व त्याकरिता फिर्यादीचा पती हा नबीलाल शेख यांनी कुठल्या तरी गोळ्या आणून दिले आणि त्या गोळ्यामुळे फिर्यादीचा गर्भपात झाला व त्याप्रमाणे फिर्यादीने सलगोरस्ती पोलीस स्टेशन येथे 498, 313 आणि 324, 397, 504, 507, 34 सह सलगोरस्ती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोषारोपपत्र मेहरबान कोर्टात दाखल झाल्यानंतर सुनावणीच्या दरम्यान यातील आरोपी कासिमसाद शेख, हनीफा शेख हे मयत झाले आणि सदरच्या सुनावणीच्या दरम्यान एकूण 10 साक्षीदार माननीय कोर्ट श्रीमती UL जोशी मॅडम यांच्यासमोर झाले। परंतु आरोपीचे वकील ॲडव्होकेट इस्माईल शेख म्हणजे मी असा युक्तिवाद केला की 23/4/2015 रोजी आरोपी नबीलाल शेख यांनी फिर्यादी व त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांना मारहाण केली होती व त्यांनी सलगोरस्ती पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे फिर्याद दाखल केली होती आणि त्याचप्रमाणे फिर्यादीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे वैद्यकीय उपचारासाठी गेले असताना तेथील सगळे MLC पेपर पळवून नेऊन जवळजवळ 6 ते 7 महिने स्वतःजवळ ठेवून फिर्याद दाखल करते वेळेस आणि ते आयोच्या ताब्यात दिले आणि सदरचे कागदपत्र जे आहे त्यात फेरफार करून त्या स्वतःजवळ ठेवून त्यामध्ये आपल्या मनासारखं कुठल्या तरी डॉक्टराकडून लिहून आणून ते आयोना दिले व त्याबाबतसुद्धा मी माननीय कोर्टाच्या निदर्शनास आणलो। त्याचप्रमाणे नबीलाल शेख हे प्राध्यापक म्हणून नोकरीस होते आणि त्यांनी ज्या कॉलेजमध्ये ज्या वर्गात शिकवत असताना सलगोरस्तीच्या पोलिसांनी म्हणजे यातील आयो हा तो वर्गात शिकवत असताना अजून फिर्याद दाखल व्हायच्या अगोदरच सुद्धा त्यांना वर्गातून विद्यार्थ्यासमेत घेऊन जाऊन त्यांना अटक केली होती। सदरची बाबसुद्धा मी मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आली आणि सदरची बाब यातील आयोसुद्धा कबूल केलेला आहे कोर्टामध्ये उलट तपासाच्या वेळेस। असे असताना त्याचप्रमाणे सदरच्या केसमधील साक्षीदार जे आहेत फिर्यादीचे नातेवाईक आणि त्या संबंधात आणि त्याचप्रमाणे तत्कालीन नगरसेवक रियाज हुंडेकरी व त्याचे नातेवाईक व त्यांचे संबंधातील लोक हे ह्या केसमध्ये साक्षीदार आहेत आणि सदरची बाबसुद्धा मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं आणि सदरची फिर्याद नगरसेवक रियाज हुंडेकरी हे समक्ष पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल करण्यास लावले। ही सुद्धा बाब आयोने कबूल केलेली होती आणि सदरच्या केसमधील सर्व पुरावा गोळा करण्यासाठी रियाज हुंडेकर यांनी मदत केलेली होती असा युक्तिवाद मी
माननीय कोर्टासमोर केला, सदरचं युक्तिवाद ग्राह्य धरून आणि त्याचप्रमाणे फिर्यादीचा गर्भपात केला असा जो आरोप होता, तो नबीलाल शेखने म्हणजे गर्भपात केला असा जो आरोप होता, त्या आरोपाबाबत मेडिकलचे मेडिकलबाबत एकही पुरावा मेहरबान कोर्टात साधित केलेला नाही, ही पण बाब निदर्शनास आणून दिली आणि सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती युवल जोशी मॅडम यांनी या 3 आरोपी नबीलाल शेख, फरजाना शेख आणि त्यांची आई सायदी कासिमसाद शेख यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. सदर कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट रजाक शेख, इस्माईल शेख आणि सरकारतर्फे श्रीमती माधुरी देशपांडे मॅडम. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.